नमस्कार, मी रमेश मोरे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की मराठी असोसिएशन पदच्या माध्यमातून गेली 8 वर्ष आपण आपल्या मेंबरच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या मराठी मातीचा इतिहास आणि महापुरुषांचे विचार आपण आपल्या पुढच्या पिढीला रुजवत आहोत. आपले मेंबर जेव्हा कलागुणांचं सादरीकरण करतात तेव्हा या कलेचं माध्यम फक्त मनोरंजनापुरतच मर्यादित न राहता या माध्यमातून पुरोगमनात्मक विचारही आपण आमच्या पुढच्या पिढीला आणि लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आणि मराठी असोसिएशन पद नेहमीच त्यासाठी प्रयत्नशील राहिली आहे. आणि याच प्रयत्नांना साजेसा असा एक नाविन्यपूर्ण प्रयोग आम्ही तुम्हा सर्वांसमोर सादर करत आहोत. त्याला तुम्ही सर्वजण योग्य तो प्रतिसाद द्यालच, परंतु त्यामध्ये काही त्रुटी असतील तर सांभाळूनही घ्या. आज आपल्या भेटीला महाराष्ट्राच्या इतिहासातील अशी काही थोर व्यक्तिमत्व भेटीला येणार आहेत की ज्यांचा आपल्या समाज जीवनावर प्रभाव तर आहे, परंतु त्यांनी त्यांच्या कार्यातून कर्तृत्वातून आपला सामाजिक स्तरही उंचवलेला आहे. ते सर्वजण येतील, त्यांची स्वतःची ओळख करून देतीलच, परंतु तत्पूर्वी तुमच्या भेटीला आणखी कोणी येणार आहे, असं कोणी जे निरंतर आहे आणि त्याने या सर्व थोर व्यक्तींना अगदी जवळून पाहिलं आहे. चला तर मग आपण प्रत्यक्षच त्याला भेटूया. मैं समय हूं. तुम्ही म्हणाल काळ आणि चक्क सुटा. होय, मी केव्हाही आणि कोणत्याही रूपात येऊ शकतो. बिकॉज आय एम द टाइम. मी चालत आलोय अगदी अनादी काळापासून आणि मी पाहत आलोय पृथ्वीच्या उत्पत्तीपासून तर मानवाच्या उत्क्रांतीपर्यंत सारं काही. भारताच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उतार चढावांचा मी साक्षीदार आहे. जेव्हा जेव्हा समाजात अनिती आणि अन्याय वाढला तेव्हा तेव्हा याच मातीत अशी काही माणसं घडली ज्यांनी समाजाच्या हक्कासाठी, त्यांच्या न्यायासाठी एक संघर्ष उभा केला. या संघर्ष करणाऱ्यांपैकीच माझ्या काही लेखी आज तुमच्या भेटीला येणार आहेत. मित्रांनो, या त्या मुली आहेत ज्यांनी प्रबोधनाचा आणि शौर्याचा एक अनमोल ठेवा तुम्हाला दिलाय. हा अनमोल ठेवा तुम्हाला जतन करायचा आहे आणि तुमच्या समाजाला नैतिकतेच्या प्रकाशमान रस्त्यावरून पुढे घेऊन जायचंय. जसा गेल्या कित्येक पिढ्यांना मी हा प्रवास सांगत आलोय, तसाच तुमचाही प्रवास पुढच्या पिढ्यांना नक्की सांगेल. आणि एक लक्षात ठेवा, आय एम वॉचिंग यू. नमस्कार मित्रांनो. साक्षात काळाने दिलेल्या दृष्टांतानंतर आता इतिहासापासून म्हणजे थेट 13व्या शतकापासून ते वर्तमान काळाच्या या प्रवासामध्ये मी तुमच्या बरोबर असणार. चला तर मग तुम्ही टाइम ट्रॅव्हल करायला रेडी आहात का? फक्त या टाइम ट्रॅव्हलची एक खासियत आहे की तुम्हाला फार शांतपणे ऐकायला लागणार आहे. कारण की म्हणजे मला असं वाटतंय की मध्ये काय गडबड झाली तर तुम्ही 13व्या शतकातच नको राहायला. चला तर मग आपण चालू करूया. रेडी? मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथं सगळ्या संतांचे आयुष्य विलक्षणच आणि त्यातही निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताई या 4 संतांचे आयुष्य कपोलकल्पित वाटावे इतके अद्भुत. त्यातही या 4ही भावंडांच्या वाट्याला अपार दुःख आणि मानहानी आली, परंतु दुःख देणाऱ्या समाजावर अगणित उपकार करून त्यांनी या समाजाला कायमचं ऋणी केलं. यातही 3 भिन्न प्रकृतीच्या भावांना स्नेहाच्या धाग्याने बांधणाऱ्या मुक्ताईचं आयुष्य तो विलक्षणच. आपण आज पूर्ण यातना सहन करून दृढनिश्चयाने जे आपले 17 वर्षाच्या आयुष्यात मुक्ताईने जन्मांसावर एक ठसा उमटवला.
आज आपण याच मुक्ताईचा एक मुक्ताविष्कार अनुभवणार आहोत. चला तर मग पाहूया मुक्ताईचा मुक्ताविष्कार. जी पाहत चालली संन्याशाची पोरं. मी अजिबात भयभीत नाहीये, कारण आम्ही भावंडांनी ठरवलंय रडायचं नाही तर परिस्थितीशी लढायचं. माझ्या आई बाबांनी संन्यास घेतला होता, पण गुरूंच्या आज्ञेवरून त्यांनी पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. हा म्हणे भयंकर गुन्हा होता, म्हणून ब्रह्मवृंदांनी त्यांना वाळीत टाकलं होतं. माझ्या आई बाबांनी तो त्रास निमूटपणे सोसला, कारण त्यांना वाटत होतं समाजाने बनवलेले हे नियम कितीही अमानुष असले तरी ते पाळलेच पाहिजे. पुढे ब्रह्मवृंदांनी त्यांना देहांत प्रायश्चित्त सांगितलं. आपण हे प्रायश्चित्त स्वीकारलं तर किमान हा समाज आपल्या मुलांना स्वीकारेल, असा विचार करून त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. खरंच किती अवघड गेलं असेल ना त्यांना. 3 गोजिरे लहान मुलं आणि माझ्यासारख्या चिमण्या बाईला सोडून जाणं. किती वेळा त्यांचे डोळे भरून आले असतील, किती वेळा त्यांनी मागे वळून पाहिलं असेल, आणि मग मन कठोर करून त्यांनी प्रायश्चित्त घेतलं असेल. फक्त वाईट याचं वाटतंय, प्रायश्चित्त घेऊन काहीच लाभ झाला नाही. तोच अपमान, तीच मानहानी. या क्रूर समाजाने आम्हाला कधीच मान्यता दिली नाही, आणि म्हणूनच आम्ही भावंडांनी ठरवलं की इथून पुढचं आयुष्य ज्ञानदानासाठी खर्च करायचा. बोले मुक्ताई, बोले मुक्ताई, नाही सुख दुःख पाप पुण्य नाही, नाही कर्म धर्म कल्पना नाही, नाही मोक्ष भवबंधन नाही, मने वटेश्वरा ब्रह्म नाही, सहज सिद्ध बोले मुक्ताई, सहज सिद्ध बोले मुक्ताई. संत साहित्याच्या या प्रबोधनामुळे आणि त्याच्या सामर्थ्यामुळे महाराष्ट्राचा प्रवास विषमतेकडून समतेकडे होतो न होतो तोच आपल्यावर परकीयांचं आक्रमण झालं. आणि काही 100 वर्षांनंतर हे दुहेरी आव्हान, आता हे दुहेरी आव्हान म्हणजे विषमता आणि पारतंत्र्य असं हे दुहेरी आव्हान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मावळ्यांनी लिलाया पेरली. आणि त्यानंतर इतिहासाच्या एका अवघड वळणावर ती धुरा ज्यांनी समर्थपणे पेरली अशा त्या मोगल मर्दिनी आपल्या मराठ्यांच्या इतिहासातील एक असामान्य व्यक्तिमत्व छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी स्वराज्य रक्षिणी महाराणी ताराराणी यांची आपण भेट घेणार आहोत. कोण सांभाळणार? मी हंबीराव मोहितेंची मुलगी आणि शिवछत्रपतींची सून. मी सांभाळणार हे स्वराज्य. मोगलांना काय हवं? मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुकडी घालता येते त्याच हाताने गर्दनही मारता येते. साहेब, आपण युद्धाला निघालो आहोत का? नाही महाराज, या मुघलांना धडा शिकवण्यासाठी आपण ही गनिमी कावाची तयारी करत आहोत. कसं करणार आपण गनिमी कावा? आपण सगळे गडकोट रिकामे करायचे, त्यावर धान्याचा दानाही ठेवायचा नाही आणि शत्रूकडून भरमसाठ रक्कम घेऊन हे गडकोट शत्रूच्या ताब्यात द्यायचे. आणि मुघलांनी गडावर रसद भरली की परत हे गडकोट काबीज करायचे. अशाच वेगवेगळ्या पद्धतीने गेली 6-7 वर्ष आपण शत्रूचे मनसुबे उघडत आलो आहोत. जेव्हा आम्ही त्या औरंग्याची कबर या दख्खनच्या मातीत खोदू
तेव्हाच छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे उसने फेडू शकू आम्ही. बाळराजे, एक लक्षात घ्या, आम्ही इथे असू किंवा नसू, स्वराज्याचा लढा प्रत्येक गुर्जावर तेवढाच वेशाने लढला गेला पाहिजे. मित्रांनो, काळ सगळं पाहत होता. यानंतर अशीच जिजाऊंची एक लेख, शिवछत्रपतींच्या विचारांची वारसदार, ज्यांनी फक्त मराठा साम्राज्यच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात आपल्या कार्याचा ठसा उमटवला, अशा त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची काळाने विशेष नोंद घेतली. मित्रांनो, हा तो प्रसंग आहे जेव्हा रघुनाथराव पेशव्यांनी मल्हाररावांच्या पश्चात इंदोर ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला होता. चला तर मग बघूया काय होतं. चिटणीस लिहिताय ना, मग लिहा पुढे. आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात, आमच्याकडे फितूर गाठले, मला दुबळी समजलात की खुळी. दुःखात बुडालेल्यास अधिक बुडवावे, हा तुमचा दुष्ट हेतू. आता आपली गाठ रणांगणात पडेल. माझ्या बरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या 5,000 स्त्रियांची फौज असेल. मी हरले तर कीर्ती करून जाईल, पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडेल तर बरे. मी अबला आहे असं समजू नका. मी खांद्यावर भाले घेऊन उभी राहिले तर पेशव्यांना भारी पडेल. वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही. समजतात काय हे पेशवे स्वतःला? माझे सासरे आणि मुलगा गेला म्हणून माझ्या राज्यावर चाल करून यायचा बेतकतात. अहो, शिवविचारांशी पायीक असलेल्या मल्हाररावांची सून आहे मी. प्रजाहितासाठी प्राणही गेलो तरी बेहत्तर. सेनापती, युद्धाची तयारी करा. हर हर महादेव. मित्रांनो, कर्तृत्वाची परंपरा पुढे 19व्या शतकात अशीच चालू ठेवली त्या विद्यादायिनी युगंधरा, ज्यांनी आपल्या पतीच्या साथीने स्त्री शिक्षणाचा आणि स्त्री सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय रचला, अशा त्या क्रांतीज्योती आद्यशक्तीच्या सावित्रीबाई फुले आपल्या भेटीला येत आहेत. ही सावित्री चालली रे इथून, मुलींना शिकवते. मारा हिला शेण आणि चिखल. आई ग, थांबलात का? मारा, आणखी शेण आणि चिखल मारा. जिजाऊंची लेक आहे मी. तुमच्या या शेण आणि चिखलफेकीला घाबरणार नाही आणि दबणार तर मुळीच नाही. पुराणातल्या सावित्रीचा आदर करताना अहो तिने तिच्या नवऱ्याचे प्राण वाचवले असे म्हणतात ना. मी मात्र माझ्या नवऱ्याचे प्राण शोषितांच्या आणि वंचितांच्या उद्धारात आहे हे जाणले आणि म्हणून विचारांची लेखणी हातात घेतली. आतापर्यंत तुम्ही मला ओळखलंच असेल. मी सावित्री, सत्यवानाची नाही, ज्योतिरावांची सावित्री. आमचे हे नेहमी म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. वयाच्या 9व्या वर्षी माझं ज्योतिरावांशी लग्न झालं. माझ्या नवऱ्यानेच मला शिकवलं. नुसतं शिकवलंच नाही तर अन्यायाविरुद्ध उभं केलं आणि सक्षम बनवलं. म्हणूनच मी मुली आणि वंचितांना शिकवू शकले. चला, बोलत काय बसले मी.
मला गेलं पाहिजे. माझ्या मुली माझी वाट बघत असतील. सावित्रीमाईंसारख्या महिलांमुळे आपल्या महिला सक्षम होऊ लागल्या होत्या. ग्रामीण भागातील स्त्रियाही व्यक्त होऊ लागल्या होत्या आणि अशाच खानदेशातल्या एका ग्रामीण महिलेच्या व्यक्त होण्यामुळे मराठी साहित्यामध्ये फार मोठी भर पडली. प्राचार्य प्र के यात्रे यांच्या मते हे साहित्यामधील 52 सोनच. या 52 सोन्याचं नाव आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी. आपल्या सामान्य ग्रामीण जीवनामधील छोट्या छोट्या गोष्टींमधूनही, म्हणजे जसं की घरोटं, जातं, अशा या छोट्या गोष्टींमधूनही जीवनाचं तत्वज्ञान किती अद्भुतपणे अचूकपणे सांगणाऱ्या या बहिणाबाईंना जर का आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला खानदेशात जावं लागेल. चला तर मग आपण थेट खानदेशात जाऊया. बाई बहिणे रडिले व माय, तुना नवरा तुले लई लवकर सोडी घ्या आणि त्यांच्यासोबत तुना 2 पोरीसले बी मागे टाकी घ्या. नाही बये, मला रडायला वेळ नाही. माझ्या लेकरांसाठी मला पदर खोचून उभा राहावंच लागेल. तुझ्या मनातली बोट, तुझ्या मनातली बोट, सर्व दुनियेचा पोट भरी कर माझा मोरोट. कसा घर घर माझे त्याले म्हणावं घरोट. अरे जोडला तोडलं त्याले नातं म्हणून नाही. अरे जोडता तोडलं त्याले नातं म्हणून नाही. ज्याच्यातून येतं पीठ त्याले जातं म्हणून नाही. कसा घरोट घरोट माझा वाजे घर घर. कसा घरोट घरोट माझा वाजे घर घर. घरोघरीतून त्याच्या मागे ऐकू येतो सूर. माय व मायला जायला कशी तयार होईल. तुला मायलेला मला निरोप धाड आणि तिने सांग जरा कोरले काहीतरी शिकाड. वसलामी देवध्यानी झाली सुरू ही वटवट. माझं माहेर माहेर सदा घाण तुझ्या ओठी. मग माहेराहून त्रासरला आली कशासाठी. लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. आज माहेराला जाणं, आज माहेराला जाणं. झाली झाली मोपाट, आली आली डोळ्यापुढे माझी माहेराची वाट. अहो बहिणा, तुला कसं सुचसो? तू तर शाळेत बी नाही गेलशी ना ग. माझी माय सरस्वती, माझी माय सरस्वती, मले शिकवते बोली माझी माय. काळ पुढे जात राहिला आणि आता तर टेलिव्हिजन आले होते, माध्यमे आली होती, न्यूज चॅनल्स आले होते. मी स्वतःच आता तुमच्या समोर एका न्यूज चॅनलचा अँकर म्हणून उभा आहे आणि आज मी एका विशेष व्यक्तीची मुलाखत घेणार आहे. आपण स्वागत करूया हजारो अनाथाची आई, महाराष्ट्राची माई सिंधुताई सपकाळ यांचं.
मॅप न्यूज चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार बाळांनो. तुमचं कार्य संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे, पण तरी सुद्धा तुमचा जीवन प्रवास आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल. मी 10 वर्षाची असतानाच माझे लग्न झाले. त्यावेळी माझे पती 35 वर्षाचे होते. मी 9 महिन्याची गरोदर असताना माझ्या नवऱ्याने मला लाथा मारून ओढत ओढत गाईच्या गोठ्यामध्ये मरण्यासाठी टाकून दिले. शुद्धीवर आल्यावर बघते तर मला बाळ झाले होते. मी बाळाची नाळ 16 वेळा दगड मारून तोडली. मग अशा परिस्थितीत एवढ्या लहान बाळाला घेऊन तुम्ही कसे दिवस काढले? समोर काळाकुट्ट अंधार, 20 वर्षाची मी, 10 दिवसाचे बाळ, दगडाने तोडलेली नाव, अशी ही अभागी सिंधुताई सपकाळ याच नगर स्टेशनवरती गाणी म्हणून भीक मागून पोट भरत होती. काळाकुट्ट अंधारात स्मशानात मी राहिली तेव्हा मला एक लक्षात आले. स्मशान एकच अशी जागा आहे की इथे मेल्याशिवाय कोणीही येत नाही. जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाल्ली मी. म्हणून एक सांगते बाळांनो, पुढे जा पण मागचे दिवस विसरू नका. अशा कठीण काळात तुम्हाला कसं काय सुचलं की आपण इतरांसाठी काहीतरी केलं पाहिजे? मरण्याचे 3दा प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी वाचत होते. मग विचार केला, आपण मरण्यापेक्षा ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी जगले पाहिजे. म्हणूनच मी अनाथांची माय व्हायचे ठरवले. माझ्या अनाथ बाळांकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून माझ्या पोटच्या मुलीला मी पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीला दत्तक दिले. म्हणून आज मी हजारो लेकरांची माई झाली. जेव्हा तुमचा महाराष्ट्र सरकारने तुमच्या सासरी सत्कार केला तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? माझ्या सासरी माझा सत्कार केला. त्यावेळी सत्कारात माझे पती रडत होते. मला थोड्या वेळ बरे वाटले, पण परत वाटले चुकते सिंधुताई. त्यांनी जर तुला सोडलेच नसते तर तू हजारोंची माय झाली असतीस का? 750 पुरस्कारांची मानकरी झाली असतीस का? म्हणून मी मोठ्या मनाने माझ्या पतीला माफ केले. खरंय, तुमचा जीवन प्रवास अतिशय प्रेरणादायी. जाता जाता एका वाक्यात आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मला जर सावलीच मिळाली असती तर उन्हाचे चटके कधी कळलेच नसते. बाळांनो, संकटावर पाय देऊन उभे राहा, कारण एक दिवस संकटच तुम्हाला नवा मार्ग दाखवेल. खरे सांगू का, ह्या महाराष्ट्रात जर मोठे व्हायचे असेल तर मरावे लागते बाळांनो. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नववारी बेस्ट. मित्रांनो, मुलाखत तर संपली. कसा वाटला तुम्हाला हा प्रवास? आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, कसा वाटला असेल त्यांना हा प्रवास? काळ होता होता, काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. मित्रांनो, समाजातील चांगल्या रूढी परंपरांचा आदर केला पाहिजे, त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. परंतु त्याचबरोबर अनिष्ट रूढी परंपरांना आपल्या विचारांच्या सामर्थ्याने कालबाह्य ठरवणं हा परिवर्तनाचा म्हणजेच उषक काळाचा प्रवास हा कोणत्याच समाजासाठी सोपा नसतो. आणि आपल्या समाजासाठी तर अजिबात सोपा नव्हता, जिथं अज्ञान आणि विषमता सर्वदूर पसरली होती. महाराष्ट्राने आणि भारताने अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक स्थित्यंतर पाहिली आणि काळ याचा साक्षी राहिलेला आहे की कोणत्याही समाजाला उन्नतीच्या मार्गावर येण्यासाठी, वैचारिक परिपक्वतेच्या मार्गावर येण्यासाठी एक अविरत सामाजिक आणि वैचारिक संघर्ष करावा लागतो. आपल्या या 6 माऊलींनी आणि अशा असंख्य महिलांनी आणि महापुरुषांनी जो अविरत संघर्ष केला, त्यातून जे अवकाश तयार झालं त्यात आपण आणि आपले पालक मुक्तपणे वावरले. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला या महापुरुषांच्या कार्याचा थोडा विसर पडला. या महापुरुषांनी आपल्या सामाजिक उन्नतीसाठी, आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं. अशा त्या महापुरुषांचं स्मरण व्हावं
आणि त्यांच्या विचारांना उजागरता मिळावी यासाठी आपल्यावर एक जबाबदारी. ती जबाबदारी अशी की या वैचारिक मशाली आपल्याला कायम पेटत्या ठेवायला लागेल. कारण लक्षात घ्या, काळ आपल्याला पाहतो. धन्यवाद.